जय हिंद ॲस्पिरंट. विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आता तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे मी डिसेंबरची संपूर्ण घडामोडी. डिसेंबरची तुम्ही ग्रीन बुक जर म्हणलं तर त्यामध्ये संपूर्णतः म्हणू शकतो की 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरच्या घडामोडी कव्हर केल्या जातात. आणि तुम्ही जर एमपीसीचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की नोव्हेंबर महिन्यातील घडामोडीलाच डिसेंबरची घडामोडी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. तत्पूर्वी एक पॉईंट पहा तुम्ही की विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत सुंदर अशी बॅच लॉन्च केली आहे. त्या बॅचचं नाव आहे सिंहावलोकन. तर ही बॅच कशामध्ये आहे तर राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 28 एप्रिलला होणार आहे त्या पूर्व परीक्षेसाठी फास्ट ट्रॅक बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन रित्या तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर त्याचा तुम्ही काय करू शकता, लाभ घेऊ शकता. ही विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲपवर अवेलेबल आहे. त्यामध्ये सागर सर आणि टीम तुम्हाला मार्गदर्शन करताना दिसणार आहे. त्यामध्ये माझा विषय हा करंट संबंधित राहणार आहे. ठीक आहे. तर त्यानंतर आपण महत्त्वाचा पुढचा पॉईंट पाहूया. हा माझा थोडक्यामध्ये परिचय आहे, ज्यामध्ये मी राज्यसेवा मुलाखत 2022ला क्वालिफाय झालेलो आहे आणि मी PSI मुलाखत 2020ची सुद्धा दिली आहे. आणि त्यानंतर मला राज्यसेवा मुख्य परीक्षा 4 वेळेस देण्याचा अनुभव आहे. त्यानंतर तुम्ही इतर वाचून घेऊ शकता. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करूया डिसेंबरच्या चालू घडामोडी. ठीक आहे. तर मुख्यतः पहा तुम्ही डिसेंबरच्या चालू घडामोडी पाहत असताना यामध्ये जे एक्झामच्या दृष्टीने खूपच IMP पॉईंट आहेत ना, ते आपण पॉईंट इथं कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये वन लाईनर वगळता संपूर्ण जे मेन घडामोडी झाल्या होत्या डिसेंबरमध्ये त्या संपूर्ण घडामोडी इथं कव्हर केल्या जाणार आहेत. ठीक आहे. तर आपण पाहून घेऊ त्या जी 17 डिसेंबरला एक्झाम होणार आहे त्या एक्झामच्या दृष्टीने पण काय होणार आहेत, हे एक्झाममध्ये येणारे पॉईंट जे आहेत ते इथं कव्हर केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे. आता पहा राष्ट्रीय घडामोडी. राष्ट्रीय घडामोडीमध्ये तुम्ही एक पॉईंट पाहिला असेल की जागतिक वारसा स्थळासंबंधीचा पॉईंट तुम्ही ऐकला असेल. आता वर्ल्ड हेरिटेज साईट हा कन्सेप्ट आहे. त्यामध्ये राज्यसेवा प्रिलिम्सला याचा क्वेश्चन वेळोवेळी येतो, तर कंबाईन ग्रुप सी मेन्सला सुद्धा येऊ शकतो. की सध्या राज्यसेवा जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रकारचे एक सांगतो तुम्हाला की कशा प्रकारचा प्रश्न येते. तर वर्ल्ड हेरिटेज साईट भारतामध्ये किती आहेत असा प्रश्न आलेला आहे, किंवा जगामधील कोणत्या टॉपचे कोणते देश आहेत हे सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर एक पॉईंट तुम्ही सध्या ध्यानात ठेवा की भारतामध्ये एकूण 42 वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. त्यामध्ये शांतिनिकेतन आणि कर्नाटकमधील होयसाळ हे ठिकाण जे आहे ते होयसाळ हे ठिकाण ॲड केलं आहे. तर अशा एकूण 42 आपल्या वर्ल्ड हेरिटेज साईट झालेल्या आहेत. ते एक्झामच्या दृष्टीने नंतरचा पॉईंट आहे. आणि त्याचसारखा आता एक पॉईंट आहे जो पाहणार आपण युनेस्को संबंधी. तुम्हाला माहित असायला पाहिजे की युनेस्को काय करते, एक प्रकारे जागतिक वारसा स्थळ जाहीर करते. तर पहा आता युनेस्कोनं काय केलं, आता सर्जनशील शहरं पण काय केली ते एक प्रकारे मेन्शन करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या सर्जनशील शहरांच्या यादीमध्ये नवीन 2 शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर ते 2 शहरं कोणते आहेत ध्यानात ठेवा. तर कोझिकोडे आणि ग्वाल्हेर. कोणकोणते? कोझिकोडे जे केरळमध्ये आहे आणि ग्वाल्हेर हे मध्य प्रदेशमध्ये आहे. ह्या 2 शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. ध्यानात ठेवा. तर एक्झाममध्ये विचारू शकते. त्यानंतर यामध्ये म्हणू शकतो एक प्रकारे ह्या वर्षी जगभरातील 55 शहरांची निवड करण्यात आलेली आहे. जगभरातील किती? 55 शहरांची निवड करण्यात आली होती. ध्यानात ठेवा. आणि आता या नेटवर्कमध्ये हे एक प्रकारचं नेटवर्क आहे, एक प्रकार जाळं आहे. समजा ह्या जाळ्यामध्ये एकूण 350 शहरांचा समावेश झालेला आहे. हे ध्यानात ठेवा. तर 350 शहरांचा समावेश कशामध्ये आहे तर युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीमध्ये. नव्याने ॲड झालेले 2 शहरं कोणते आहेत, कोझिकोड आणि एक प्रकारे ग्वाल्हेर हे शहर आपण म्हणू शकतो. एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का. तर त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहूया. आता पुढच्या पॉईंट मध्ये एक पॉईंट पहा की भारतामधील कोणकोणते शहर आहेत ते आपण पाहणार आहे. तर त्यामध्ये पहा जयपूर हे शहर आहे 2015ला ॲड झालेलं. नंतर वाराणसी हे शहर आहे 2015लाच ॲड झालेलं आहे. नंतर चेन्नई संगीता संबंधी म्हणू शकतो मुख्यतः प्रसिद्ध आहे तर ते 2017ला ॲड झालेलं आहे. त्यानंतर 2019ला 2 शहर ॲड झाले. त्यामध्ये मुंबई चित्रपट सृष्टीसाठी महत्त्वाचं आहे. नंतर पाककला संबंधी हैदराबाद हे शहर म्हणू शकतो एक प्रकारे समावेश झालेला आहे. त्यानंतर 2023चे 2 आपण पाहिले, कोझिकोड आणि ग्वाल्हेर हे शहर. कोझिकोड हे साहित्य संबंधित आणि ग्वाल्हेरचे घराणे तुम्हाला माहीत असतील कशा संबंधी आहेत तर संगीता संबंधी किंवा संगीता संबंधी महत्त्वाचे आहेत ग्वाल्हेरचे घराणे. तर ते अशा प्रकारे समावेश झालेले हे शहर आहेत. तर एक्झामच्या दृष्टीने विचारू शकतो वन लायनरमध्ये. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहे. पहा विश्व मराठी साहित्य संमेलन 2023. विश्व मराठी साहित्य संमेलन 2023 कशा संबंधित ध्यानात ठेवा. तर भारतामधील मराठी भाषिक आणि भारताबाहेरील मराठी भाषिक या सर्वांच्या गौरवांसाठी एक प्रकारे काय केले जाते तर दरवर्षी एक प्रकारे हे विश्व मराठी साहित्य संमेलन काय केले जाते प्रसिद्ध किंवा भरवलं जातं. ठीक आहे. तर यावर्षीचं कुठं झालं ध्यानात ठेवा. तर यावर्षी झालेलं आहे लक्षद्वीप या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. लक्षद्वीपला झालेलं आहे आणि आवृत्ती ध्यानात ठेवा 10वी आवृत्ती आहे. एक्झामच्या दृष्टीने तुम्ही एक महत्त्वाचा पॉईंट ध्यानात ठेवा की जर एखाद्या क्रीडा घडामोडी असो किंवा एखादी परिषद असो तर त्याची आवृत्ती विचारण्याचे चान्सेस कोणते असतात तर ध्यानात ठेवा. जर त्या आवृत्ती 1 ते 10 मधील असतील तर मुख्यतः ते एक्झाममध्ये विचारते. त्यानंतर विचारतात कोणते तर 25वी असेल
ठीक आहे. नंतर आपण म्हणू शकतो 50वी असेल, 75वी असेल, म्हणजे असे त्या 25च्या टप्प्यामध्ये ज्या प्रकारच्या आवृत्त्या आहेत तशा असतील तर एक्झाममध्ये विचारण्याचे खूप चान्सेस वाढतात. तर ही 10वी होती ध्यानात ठेवा, तर विचारू शकते. नंतर पहिले संमेलन झालं होतं, ते संमेलन झालं होतं 2009ला झालं होतं, सॅन फ्रान्सिस्को येतं. कुठं? सॅन फ्रान्सिस्को येतं झालं होतं. आणि त्याचे अध्यक्ष होते गंगाधर पानतावणे. ठीक आहे, गंगाधर पानतावणे हे ध्यानात ठेवा. आता जे 2023 झाले लक्षद्वीपला, तर ह्याच्याविषयी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ते जगातील पहिले तरंगते साहित्य संमेलन झालेलं आहे. तरंगते साहित्य संमेलन तुम्हाला माहित असेल, लक्षद्वीप हे समुद्र किनारा आहे एक प्रकारे, त्या ठिकाणी एक झालेलं आहे ध्यानात ठेवा. तर पहिले तरंगते साहित्य संमेलन आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट ध्यानात ठेवा की 2023च्या संमेलनाचे अध्यक्षपद ध्यानात ठेवा, तर अजय चिटणीस नावाचं व्यक्तिमत्व आहे. तर हे काय तर 2023च्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे 2023च्या अध्यक्ष आहेत. ठीक आहे, हे पॉईंट पाहिलेत आपण, विचारू शकतो. लक्षद्वीपला झालेले हे साहित्य संमेलन आहे. त्यानंतर आपण पुढचा आणि महत्त्वाचा पॉईंट पाहणार आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहत असताल की भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी काय केलं, एक प्रकारे तेजस विमानामधून भरारी घेतलेली आहे. तर हे ध्यानात ठेवा, विचारू शकतो एक्झाममध्ये. तर तेजसमधून भरारी घेणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत नरेंद्र मोदी, पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. हे ध्यानात ठेवा. त्यांनी मुख्यतः हवाई दलाचा पोशाख जो आहे परिधान करूनच काय केलं होतं, एक प्रकारे यामधून हे केलं होतं, काय म्हणू शकतो, प्रवास केलेला आहे. तर एक्झामच्या दृष्टीने हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर याविषयी तुम्ही तेजस विमानाविषयी एक पॉईंट ध्यानात ठेवा की तेजस हे विमान भारतीय हवाई दलाकडे मोठ्या प्रमाणावर असलेल्या ज्या रशियन MiG-21 विमान होते त्या विमानाची जागा घेण्यासाठी मुख्यतः तेजस विमान आणलेलं आहे. हे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं पॉईंट आहे, कारण की पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत. आता पुढचा एक पॉईंट ध्यानात ठेवा, एव्हरेस्ट शिखरासंबंधीचा पॉईंट आहे. आणि एव्हरेस्ट शिखरावरून स्काय डाईव्ह करणारी पहिली महिला ठरलेली व्यक्तिमत्व आहे कोण? शीतल महाजन. ठीक आहे, तर एवढं शिखरावरून ध्यानात ठेवा की स्काय डायव्हिंग करणारी महिला ठरली आहे शीतल महाजन. तर विचारू शकतो एक्झाममध्ये. तर एवढं ध्यानात ठेवा तुम्ही, बाकी काही नाही याच्यामध्ये. आणि जगातील सर्वोच्च उंच शिखर आहे हे पण तुम्हाला माहित असायला पाहिजे, हे तर सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा एक महत्त्व ध्यानात ठेवा, समुद्राखाली काय झालं होतं जपानच्या साईडला, तर समुद्राखाली ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि जपानला काय झालं, त्यामधून एक नवीन बेट सापडलेला आहे. ठीक आहे, जपानला एक नवीन बेट सापडले आहे ध्यानात ठेवा, कशामधून? ज्वालामुखीच्या उद्रेकामधून झालेला आहे ध्यानात ठेवा. तर महासागरातील इवोजिमा या जपानी बेटाच्या किनाऱ्यावर जगातील नवीन बेट तयार झालेले एवढं ध्यानात ठेवा. आणि एक प्रकारला निनावी बेट असल्यामुळं ते एक प्रकार जपानमधील बेट आहे ध्यानात ठेवा. एक्झामच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, अशाच प्रकारे माहिती असेल तुम्हाला एक नवीन खंड सुद्धा निर्माण झालेला आहे, तो सुद्धा पॉईंट एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, 8वा खंड एक प्रकारे प्रकाशित झालेला आहे किंवा आपण म्हणतो जाहीर करण्यात आलेला आहे, तर ते पण तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढचा पॉईंट माहित असेल तुम्हाला, समान नागरिक संहिता स्वीकारणारे उत्तराखंड हे राज्य काय ठरले आहे, पहिले राज्य बनणार आहे. उत्तराखंड हे पहिले राज्य ठरणार आहे कशा संबंधित? समान नागरिक संहिता म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे. आता युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधित तुम्हाला एक पॉईंट माहित पाहिजे, राज्यघटनेतील कलम 44 कशा संबंधित आहे? समान नागरिक संहिता संबंधी आहे. एक प्रकारे 44 कलम जे आहे ते म्हणू शकतो एक प्रकारे समान नागरिक संहिता संबंधित आहे. तर असे लागू करणारे हे पहिले राज्य असणार आहे ध्यानात ठेवा. तर एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तसं पाहिलं तर स्वातंत्र्यापूर्वीपासूनच म्हणू शकतो की गोवा हे राज्य आहे, त्या गोवा राज्यामध्ये समान नागरिक संहिता लागू आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काय केला, एक प्रकारे म्हणू शकतो बाबासाहेबांची प्रतिमा एक प्रकारे काय केल्या स्थापित करण्यात आलेले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे एक प्रकारे काय केले आपण म्हणू शकतो काय केलेला आहे समजा पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट पहा, 26 नोव्हेंबर 1949 मध्ये आपण संविधान सभेचं काय झालं होतं समजा भारतीय राज्यघटना स्वीकारली होती आणि तो दिवस एक प्रकारे 2015 पासून संविधान दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट पहा, तुम्ही हा पॉईंट क्रिकेट जर पाहणारे व्यक्तिमत्व असाल तर तुम्ही हा पॉईंट पाहिलाच असेल. ठीक आहे. तर वानखेडे स्टेडियमवर काय केलं, एक प्रकारे सचिन तेंडुलकर यांचा पुतळा एक प्रकारे काय केलेला आहे लावलेला आहे. तुम्ही मीम्स पाहिले असले या संबंधित की सचिन तेंडुलकरचा पुतळा नसून हा स्टीव्ह स्मिथचा पुतळा वाटतो, असे भरपूर सारे मीम्स पण बनले होते म्हणा. तर ध्यानात ठेवा, तर हा पुतळा आहे. आता एक्झामच्या दृष्टीने काय म्हणत होतं की सचिन यांची 50 वर्षाचं म्हणू शकतो एक प्रकारे सेलिब्रेट केली जात आहे, तर त्यांच्या वयाची 50 वर्ष आणि त्या अनुषंगानेच वानखेडे स्टेडियमवर त्यांचं काय केलं आहे प्रतिमेचं अनावलोकन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर हे ध्यानात ठेवायचं. आणि यांचे शिल्पकार कोण आहेत तर प्रमोद कांबळे, जे अहमदनगरचे आहेत म्हणू शकतो किंवा अहिल्यानगरचे आहेत.
ते व्यक्तिमत्व ध्यानात ठेवा, ते शिल्पकार आहेत. आता पुढच्या ज्या शॉर्टमध्ये काही महत्त्वाचे न्यूज आहेत ते आपण पाहणार आहे. त्यामध्ये ध्यानात ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील खुंटी येथून काय केलं, एक प्रकारे विकसित भारत संकल्प यात्रा, कोणती विकसित भारत संकल्प यात्रा लॉन्च केली आहे, ध्यानात ठेवा. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काय केलं आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ब्रह्मकुमारी हे ठिकाण येथून नव्या भारतासाठी नवे शिक्षण ही मोहीम चालू केलेली आहे. ठीक आहे, नव्या भारतासाठी नवे शिक्षण ही शैक्षणिक मोहीम चालू केली आहे, ध्यानात ठेवा. त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे, दार्जिलिंग येथे लैंगिक तस्करी विरोधात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आहेत रंगू सैरैया यांना 2023च्या बाया कर्वे पुरस्काराने काय केले, सन्मानित करण्यात आले आहे. बाया कर्वे पुरस्काराने काय केले, सन्मानित करण्यात आलेलं आहे. ते एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यानंतर नीता अंबानी, मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना ग्लोबल लीडरशिप फॉर फिलॅन्थ्रॉफी अँड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अवॉर्डने काय केले, सन्मानित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, परोपकाराची भावनेसंबंधी त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर 9वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे, ध्यानात ठेवा. तो कुठं, तर हरियाणा येथे लॉन्च करण्यात आला आहे किंवा आयोजित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, नंतर पुढचा आणि शेवटचा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, आयुष्यमान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर जे आहे, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत हेल्थ अँड वेलनेस सेंटर एक प्रकारे स्थापित केले जातात आणि त्यांचं नाव बदलून आता काय केलं आहे, समजा आयुष्यमान आरोग्य मंदिर असं नामांकन करण्यात आलेलं आहे, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे, हे काय पॉईंट होते. त्यानंतर आपण पुढचे महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहे. पहा, आता प्रादेशिक घडामोडीमध्ये महत्त्वाचे एकच पॉईंट तुम्हाला ध्यानात ठेवायचा की बाल धोरण जाहीर केलेलं आहे महाराष्ट्रानं. तर बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारने काय केलंय, बाल धोरण एक प्रकारे जाहीर केलेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट ध्यानात ठेवा की विशेष म्हणजे काय झालं, सध्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये काय झालं, एक प्रकारे जे बदलते हवामान आहे त्यामुळे काय होतं की बालकांच्या विकासावर परिणाम होत आहे. यावर सुद्धा या बाल धोरणामध्ये काय केलं, भाष्य केलेलं आहे. ठीक आहे, हे ध्यानात ठेवायचं. एवढंच, जास्त पॉईंट यामधील कामाचे नाही. तर फक्त महाराष्ट्र राज्याने काय केले, बाल धोरण एक प्रकारे जाहीर केलेलं आहे. आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे, राज्यातील शिक्षण संस्था संबंधी आहे की राज्यातील शिक्षण संस्था काय करू शकतील आता, तर समूह विद्यापीठे स्थापन करू शकतील असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, तर समूह विद्यापीठाविषयी हा पॉईंट आहे, ध्यानात ठेवा. तर जशा प्रकारे राज्यामध्ये सध्या काही समूह विद्यापीठे कार्यरत आहेत, असे 3 विद्यापीठे समूह विद्यापीठे म्हणून कार्य करताना दिसतात. तर समूह विद्यापीठामध्ये काय असणार आहे, तर एक प्रकारे त्या विद्यापीठाचा एक संच राहणार आहे आणि त्या संचानुसार ते काम करताना दिसणार आहे. त्यामध्ये त्यांच्या संपूर्ण घडामोडी काय करतील, ते वाटून घेतील. त्यामुळे काय होईल की त्या संबंधित विद्यापीठांचा जो भार आहे तो भार सुद्धा कमी होणार आहे. ठीक आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये 3 समूह विद्यापीठे कार्यरत आहेत. त्यामध्ये डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई, नंतर ध्यानात ठेवा सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबई, नंतर कर्मवीर भाऊराव पाटील सातारा, असे 3 समूह विद्यापीठ कार्यरत आहेत. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. जसं शाळा दत्तक योजना आल्या तशा प्रकारचा हा कन्सेप्ट आहे, समूह विद्यापीठ कन्सेप्ट. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट पहा. तुम्ही न्यूजमध्ये ऐकलेली गोष्ट असेल, ही भरपूर चर्चेमध्ये होती मध्ये, तर व्हेल रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं, व्हेल रेस्क्यू ऑपरेशन. तर व्हेल मासा आला होता, तर कुठे, तर गणपतीपुळे जे रत्नागिरीमधील एक ठिकाण आहे म्हणू शकतो त्याला, किंवा पुळण आहे, त्या पुळणामध्ये काय झालं होतं, एक प्रकारे व्हेल मासा आला होता आणि त्या व्हेल माशाचं रेस्क्यू ऑपरेशन केलं होतं. हे ध्यान ठेवायचं आपणास. तर हे देशातील पहिलेच रेस्क्यू ऑपरेशन ठरलेलं आहे. तर त्यामध्ये व्हेल माशाला जिवंतपणे एक प्रकारे पाण्यात सोडण्यात आलेलं आहे. तर हे महत्त्वाचं पॉईंट आहे, तर एक्झामच्या दृष्टीने विचारू शकते. कारण की मागे एक्झाममध्ये ग्रीन टर्टलवर एक्झाममध्ये पॉईंट आला होता, तर तो विचारला होता. तर आता त्या प्रकारचा हा पॉईंट आहे, तर एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आता आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण पाहणार आहे. पहा, आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये भरपूर साऱ्या घडामोडी असतात. जसं तुम्ही 10 डिसेंबरचा डिपार्टमेंटल PSIचा पेपर पाहिला असेल, तर त्यामध्ये मुख्यतः आंतरराष्ट्रीय घडामोडीवर प्रश्न विचारले. त्यामध्ये ऍक्ट ईस्ट धोरण विचारलं म्हणू शकतो आपण, नंतर टू स्टेट सोल्युशन पॉईंट विचारला गेला. ठीक आहे, त्यानंतर G20 परिषद सुद्धा विचारली गेली. अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय घडामोडी संबंधीचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्यामुळे ते तुम्हाला आंतरराष्ट्रीय घडामोडी एक्झामच्या दृष्टीने कराव्याच लागतात. तर आता पहा, हा पॉईंट आहे, जागतिक मत्स्य व्यवसाय परिषद झाली 2023ची. जागतिक मत्स्य व्यवसाय परिषद 2023ची झालेली आहे. तर दिनांक ध्यानात ठेवा, दिनांक विचारत नाही एक्झाममध्ये, फक्त तुम्ही ठिकाण ध्यानात ठेवा. तर ठिकाण आहे पहा, अहमदाबाद गुजरात. अहमदाबाद गुजरात येथे ही परिषद झालेली आहे. आणि भारत हा जगातील 3 नंबरचा म्हणू शकतो एक प्रकारे मत्स्य किंवा मासे उत्पादक देश आहे. मत्स्य उत्पादक देश आहे, ध्यानात ठेवा 3 नंबरचा. तर थीम काय ध्यानात ठेवायची, तर सेलिब्रेटिंग फिशरीज अँड ॲक्वाकल्चर वेल्थ. ठीक आहे, तर अशा प्रकारची थीम आहे. तुम्हाला एक माहित आणखी एक करंटच्या दृष्टीने महत्त्वाचा पॉईंट माहित असायला पाहिजे.
महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे, राज्य मासा घोषित केलेला आहे, राज्य मासा. ठीक आहे, तो मासा कोणता आहे, सिल्वर पॉपलेट. सिल्वर पॉपलेट नावाचा मासा एक प्रकारे घोषित केलेला आहे राज्य मासा म्हणून. ठीक आहे, हे सुद्धा एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे पॉईंट आहेत. आणि ही जागतिक परिषद भरली होती ध्यान ठेवा गुजरातला. आता पुढचा पॉईंट पाहू आपण. आता मिस युनिव्हर्स 2023. आता 2023 विषयीच एक पॉईंट तुम्हाला सांगणार आहे की मिस वर्ल्ड 2023 ची भारत येथे होणार आहे. ठीक आहे, मिस वर्ल्ड 2023 ची भारतामध्ये होणार आहे, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ज्या ज्या स्पर्धा जागतिक किंवा म्हणू शकतो एक प्रकार आंतरराष्ट्रीय लेवलचे जे आपण आहेत त्या तुम्हाला जे भारतामध्ये होत असतील तर ते एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला करणंच आहे. आता ही मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023 ची. आता आवृत्ती वगैरे विचारणार नाही तुम्हाला, आवृत्तीचा कन्सेप्ट मगाशी सांगितलेला आहे. तर तुम्ही ठिकाण ध्यानात ठेवा, सॅन सॅल्वाडोर या ठिकाणी झालेले आहे. तर मिस युनिव्हर्स विषयी आतापर्यंत जर तुम्ही प्रश्न पाहिले असतील तर प्रश्न फक्त काय विचारतात की कोण विजेता आहे. ठीक आहे, कोण विजेता आहे किंवा भारतीय कोण विजेता आहे एवढंच विचारलं गेलं आहे. तर 2022 ची 2023 ची विजेती पाहणार आपण शेनिस पॅलासिओस. शेनिस पॅलासिओस नावाचे व्यक्तिमत्व आहेत. तर हे आपण म्हणू शकतो 2023 चे विजेते आहेत, उपविजेते आपणास विचारणार नाहीत. आता तुम्हाला पुढची एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की भारताच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये समजा एक प्रकारे भारताकडून मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये श्रेया श्रद्धा यांनी सहभाग घेतला होता, श्रेया श्रद्धा यांनी. आता भारतामध्ये 3 मिस युनिव्हर्स सहभागी झालेले आहेत, म्हणजे म्हणू शकतो एक प्रकारे भारताच्या 3 मिस युनिव्हर्स जिंकलेल्या आहेत महिला. तर ते आपण पाहणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही एक ट्रिक ध्यानात ठेवा, सलाह नावाची. ठीक आहे, क्रमवारीनुसारच आहे एक प्रकारे. तर सलाह नावाच्या ट्रिकनुसार तुम्ही ध्यान ठेवू शकता. स फॉर काय आहे तर सुष्मिता सेन. सुष्मिता सेन ह्या विजेता आहेत, तर त्यांनी 1994 ला जिंकला होता. त्यानंतर लारा दत्ता. ठीक आहे, लारा दत्ता. नंतर हरमनप्रीत किंवा हरनाज सिंधू. ठीक आहे, तर सलाह म्हणजे एक प्रकारे गायडन्स, तर ती सलाह थीम ध्यानात ठेवा. तर ते विचारू शकतो एक्झाममध्ये. तर हे तिघं व्यक्तिमत्व आहेत. आणि तुम्ही मग काय करू शकता, ऑप्शन कट करून जे मिस वर्ल्ड आहे त्यामध्ये प्रियंका चोपडा, ऐश्वर्या राय आहेत, नंतर मनुष्य चिल्लर आहेत समजा. ठीक आहे, तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं क्रॉस चेक करता येईल, कारण की मिस युनिव्हर्स वाल्या तुम्हाला 3 माहित आहेत, उरलेल्या कोणत्या राहतील मग मिस वर्ल्ड. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. तर एक्झामच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. आता आपण पुढचा पॉईंट पाहू. आता लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार आपण पाहणार 2023 चा. लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार. तर तो पुरस्कार 1992 ला सुरुवात झालेला आहे, तो विचारणार नाही. तर स्वरूप ध्यानात ठेवा एक्झामच्या दृष्टीने. तर स्वरूप विचारतंय की 10 लाख रुपये स्वरूप दिलं जाते ध्यानात ठेवा. तर पूर्वी 5 लाख रुपये होतं, आता ते 10 लाख रुपये केलं आहे. तर ध्यानात ठेवा. तर मग कोणाला भेटला असेल तर भेटेल हा पुरस्कार तर गायन क्षेत्रामध्ये, मुख्यतः संगीत आणि गायन क्षेत्रामध्ये प्रदीप कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाणार आहे. कारण की गान सम्राज्ञी आपण म्हणू शकतो एक प्रकारे लता मंगेशकर यांनी आपलं अख्खं आयुष्य संगीत संबंध दिलेलं आहे. ठीक आहे, आणि हा भेटलेला आहे. हे व्यक्तिमत्व तुम्हाला ओळखीचे असेल, कोण आहे तर सुरेश वाडकर यांना भेटलेला आहे. सुरेश वाडकर यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि पहिला पुरस्कार कोणाला भेटला होता, माणिक वर्मा यांना भेटलेला हा पुरस्कार होता. ठीक आहे, तर 2023 चा कोणाला भेटला आहे, सुरेशजी वाडकर यांना पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर एक्झामच्या दृष्टीने आणि एक्झामचा सगळ्यात फेवरेट पॉईंट आहे बुकर पुरस्कार. तर बुकर पुरस्कार आपण पाहणार आहे. तर या पुरस्काराची स्थापना झाली आहे 1969 चा. ठीक आहे, 1969 ची या पुरस्काराची स्थापना आहे ध्यानात ठेवा. तर बुकर पुरस्कार आहे. तर पुरस्कार देणारी संस्था वगैरे आपण ध्यानात ठेवायचं की क्रॅक स्टार्ट नावाची संस्था काय करते एक प्रकारे 2019 पासून हे पुरस्कार देते आहे. तर याची रक्कम ध्यानात ठेवा, 50,000 पौंड इतकी याची रक्कम आहे. एकूण रक्कम किती आहे, 50,000 पौंड. तुम्ही एक आणखी पुरस्कार पाहिला असेल, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कधीचा स्टार्ट झाला, हा एक्झाम मध्ये एकदा पॉईंट आला होता. 2004 ची सुरुवात आहे आणि पहिल्यांदा दिला गेला 2005 ला. ठीक आहे, तर हा जो बुकर पुरस्कार आहे तो 1969 चा आहे. तर तो भेटलेला आहे 2023 चा पाहायचा आपल्याला. आयरिश लेखक व्यक्तिमत्व आहे पॉल लिंच यांना भेटलेला आहे. यांच्या प्रॉफिट सॉन्ग या पुस्तकाला भेटलेला आहे, या कादंबरीला भेटलेला आहे, हे ध्यानात ठेवा. तर आयरिश लेखक आहेत पॉल लिंच यांच्या प्रॉफिट सॉन्ग या कादंबरीला भेटलेला आहे. जो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2004 ला सुरू झाला होता तो 2022 चा भेटलेला होता भारतीय व्यक्तिमत्व गीतांजली श्री. ठीक आहे, गीतांजली श्री यांना भेटलेला पुरस्कार आहे. एकदा विचारलेले सुद्धा याच्यावर एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे. गीतांजली श्री यांना भेटला होता. आणि त्यांची रेत की समाधी म्हणजे
टॉम ऑफ सँड या कादंबरीसाठी पुरस्कार भेटला होता, रेत की समाजसाठी, ध्यानात ठेवा. तर असे हे काही पॉईंट आहेत. मॅन बुकर पुरस्कार आणि बुकर पुरस्कार. तर पुढचा पॉईंट पाहणार आपण आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार. एमी पुरस्कार 2023चा. तर भारतीय व्यक्तिमत्वाला भेटल्यामुळे हे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तर यामध्ये ध्यानात ठेवा एकता कपूर, हे आपण म्हणू शकतो सिरियल जे आहेत महिला संबंधित तुम्ही पाहिलं असेल जे सिरियल असतात त्या सिरियल स्थापन करणाऱ्या व्यक्तिमत्व आहेत एकता कपूर आणि कॉमेडियन वीरदास. कॉमेडियन वीरदास यांना काय भेटलाय, पुरस्कार भेटलेला आहे, दोघांना भेटलाय. तर इंटरनॅशनल डायरेक्टर पुरस्कार भेटलाय कुणाला, एकता कपूर यांना डायरेक्टरेट पुरस्कार किंवा डायरेक्टर पुरस्कार, आणि वीरदास यांना कॉमिक टायमिंग संबंधीचा पुरस्कार भेटलेला आहे. ते दोघं जण व्यक्तिमत्व ध्यानात ठेवा. ठीक आहे. एमी पुरस्कार खूप प्रतिष्ठित असा पुरस्कार आहे बरं का. त्यानंतर JCB पारितोषिक आहे. JCB हे पुरस्कार हे साहित्य संबंधी दिला जातो, पुस्तकासंबंधी साहेब ध्यानात ठेवा. तर 2018ला या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. 2018ला या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे एवढं ध्यानात ठेवा. तर साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. तर 2023चे विजेते कोण आहे ध्यानात ठेवा, पेरुमल मुरुगन. पेरुमल मुरुगन नावाचे तमिळ लेखक आहेत. ते व्यक्तिमत्व एक प्रकार काय आहेत, JCB पारितोषिक 2023चे विजेते आहेत. कोण आहेत, पेरुमल मुरुगन हे तमिळ लेखक, ध्यानात ठेवा. नंतर त्यांच्या फायरबर्ड या कादंबरीसाठी यांना पुरस्कार भेटलेला आहे. फायरबर्ड या कादंबरीसाठी हा पुरस्कार भेटलाय आणि इंग्रजीत अनुवाद झालेला त्या पुस्तकाचा तो कोणी केलाय, जननी कन्नन यांनी. इंग्रजी अनुवाद कोणी केलाय, जननी कन्नन यांनी अनुवाद केलेला आहे. तर 2023चे विजेते आहेत पेरुमल मुरुगन. तर JCB पारितोषिक ध्यानात ठेवायचं तुम्हाला. तर त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहे गदी माडगुळकर पुरस्कार, म्हणजेच गदिमा पुरस्कार 2023चा. ठीक आहे. तर तो आपण फक्त पाहणार आहे कोणाला भेटलेला आहे, तर सानिया या व्यक्तिमत्वाला भेटलेला आहे. ठीक आहे. सानिया या व्यक्तिमत्वाला भेटलेला आहे. तर 2023चा पुरस्कार गदिमा पुरस्कार. ठीक आहे. एवढं त्यांच्याविषयी ध्यानात ठेवायचं आहे. आता पुढचा पॉईंट पाहू आपण पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार निशान-ए-पाकिस्तान. निशान-ए-पाकिस्तान हा पुरस्कार भेटलेला आहे, ध्यानात ठेवा. आणि हा भारतीय व्यक्तिमत्वाला दिला गेलेला आहे. पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार भारतीय व्यक्तिमत्वाला देण्यात आलेला ही 4थी वेळ आहे. चौथ्यांदा असं झालेलं आहे की असा भारतीयांना पुरस्कार भेटलेला आहे पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार. त्या पुरस्काराचं नामकरण काय आहे, निशान-ए-पाकिस्तान. निशान-ए-पाकिस्तान हे ध्यानात ठेवा. तर पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार आहे तो. दाऊदी बोहरा जो पंथ आहे त्या पंथाचे प्रमुख डॉक्टर सैयदना मुफद्दल सैफुद्दीन. डॉक्टर सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांना हा पुरस्कार भेटलेला आहे आणि 4थे पुरस्कार विजेते भारतीय ठरलेले आहेत. त्यामध्ये मोरारजीभाई देसाई यांना 1990ला भेटले आहे, दिलीप कुमार यांना 1998ला भेटलेला आहे. नंतर अली गिलानी यांना 2020चा पुरस्कार भेटलेला आहे आणि 2023 मध्ये निशान-ए-पाकिस्तान पुरस्कार भेटला आहे भारतीयांना डॉक्टर सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांना. हे 4थे भारतीय ठरले आहेत. एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. आता महत्त्वाच्या नियुक्त्यामध्ये आपण काही पॉईंट पाहणार आहे एक्झामच्या दृष्टीने, हे पण महत्त्वाचं आहे. आता मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूक झालेली आहे तर हिरालाल समरिया यांची. कोणाची, हिरालाल समरिया यांची नियुक्ती झालेली आहे ध्यानात ठेवा. तत्पूर्वी तुम्हाला एक पॉईंट सांगतो, जे निवडणूक आयोग आहे, निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाने काय केलं होतं, निवडणूक आयोगाचे आयुक्त नेमणूक हे करण्यासाठी निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी एक समिती शिफारस केली होती सर्वोच्च न्यायालयाने. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालय काय म्हणत, ती एक समिती पाहू आपण आणि इतर एक समिती पाहू. आता केंद्रानं काय केलं, एक समिती डिसाईड केली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने एक समिती सांगितलेली होती. पहिले सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की एक समिती हे करा. सर्वोच्च न्यायालयाने कोण कोण सांगितलं होतं त्याच्यामध्ये PM एक राहतील म्हणे. ठीक आहे. नंतर विरोधी पक्षनेता एक राहतील. ठीक आहे, विरोधी पक्षनेता. त्यानंतर एक राहतील सरन्यायाधीश अशी शिफारस केली होती सर्वोच्च न्यायालयाने. ठीक आहे. मात्र केंद्र सरकारने काय केलं, एक विधेयक पारित केलं आणि विधेयक पारित करून काय केलं आहे तर एक त्या ठिकाणी एक सदस्य संख्या चेंज केली आहे. PMच राहतील म्हणे, नंतर विरोधी पक्ष नेता सुद्धा राहील म्हणे. आणि शेवटी काय केलं आहे, सरन्यायाधीश यांच्या ऐवजी काय केलं आहे, कॅबिनेट मिनिस्टर टाकलेलं आहे. ठीक आहे. तर हे आता सध्या कोणती समिती राहील, मग जी केंद्र सरकारने सांगितलेली आहे ती समिती काय करणार आहे, निवडणूक आयोगाच्या आयुक्ताची नेमणूक करणार आहे. ठीक आहे. तर आपण माहिती आयुक्तावरचा पॉईंट आपण पाहणार आहे आता. तर माहिती आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नेमणूक केली आहे ध्यानात ठेवा. तर
एक्झामच्या दृष्टीने तेवढं महत्त्वाचं आहे हिरालाल समरिया, ठीक आहे. तर हे पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त असणार आहेत, पहिले दलित मुख्य आयुक्त राहणार आहेत हे ध्यानात ठेवा. तर एक्झामच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यांना काय म्हणू शकतो एक प्रकारे शपथ दिलेली आहे, ठीक आहे. आता पुढचा पॉईंट पाहणार आपण. आता QS मानांकन, QS मानांकन वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारलं जाते. भरपूर प्रकारचे मानांकन असतात, त्यामध्ये द मानांकन आहे, ठीक आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं मानांकन आहे, केम्ब्रिज मानांकन आहे आणि QS रँकिंग आहे, ठीक आहे. नंतर आपली NIRF नावाची रँकिंग भारतामार्फत सुद्धा जाहीर केली जाते, ही राज्यसेवा मेन्सला विचारली जाते. तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या रँकिंग असतात, त्यामध्ये जी म्हणू शकतो की कोणते विद्यापीठ कशा प्रकारे वर्क करत आहे आणि कोणत्या विद्यापीठाची कामगिरी चांगली आहे ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड करणारी ही रँकिंग असते, हे ध्यानात ठेवा. तर याच्यामध्ये काय झाले, पहिल्यांदाच म्हणू शकतो एक प्रकारे एशियामधील सर्वाधिक भारतीय संस्थांनी स्थान मिळवलेलं आहे ह्या QS रँकिंगमध्ये, ध्यानात ठेवा. तर उच्च शिक्षण संस्थांचे जे मानांकन आहेत त्या संबंधित हे QS रँकिंग असते, हे ध्यानात ठेवा. 2024ची पाहणार आहे. तर यामध्ये यादीतील पहिले 5 विद्यापीठामध्ये पहा, तर पेकिंग विद्यापीठ आहे चीनचं, नंतर हाँगकाँग विद्यापीठ आहे चीनचंच म्हणू शकतो, नंतर राष्ट्रीय विद्यापीठ सिंगापूरचं, नंतर नानयांग विद्यापीठ आहे एक प्रकारे, नंतर आहे सिंघुआ युनिव्हर्सिटी आहे, हे ध्यानात ठेवा. तर एक्झामच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आणि भारताच्या एकूण 148 संस्थांचा यामध्ये समावेश झालेला आहे. त्यामध्ये टॉपला आपण म्हणू शकतो IIT बॉम्बे आहे, ठीक आहे. IIT बॉम्बे ध्यानात ठेवा. तर सलग दुसऱ्यांदा भारत देशामधील टॉपची ही रँक असणार आहे, ठीक आहे, हे ध्यानात ठेवा, ठीक आहे. समजलं का. IIT बॉम्बे म्हणू शकतो हे प्रथम क्रमांकावर आलेलं आहे QS रँकिंगमध्ये भारतामधून, बरं का. तर हे एवढं ध्यानात ठेवायचं आहे एक्झामच्या दृष्टीने. तर 40वे स्थान त्यांनी मिळवलं IIT बॉम्बेने. आणि नंतर 2 नंबरला IIT दिल्ली. आता पुढचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे क्रिकेट वर्ल्ड कप 2023चा. आता सर्वांनी क्रिकेट वर्ल्ड कप हा फॉलो केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे पॉईंट माहीत पण असतील. आणि माझा स्वतःचा व्हिडिओ सुद्धा आहे आपल्या अकॅडमीच्या चॅनलवर, तो तुम्ही वर्ल्ड कप स्पेशल म्हणून तुम्ही ते पाहू शकता. त्यामध्ये संपूर्ण गोष्टी मी मेन्शन केलेल्या आहेत. तत्पूर्वी आपण पाहून घ्या हा वर्ल्ड कप 2023चा कधी झाला होता, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2023ला. आवृत्ती किती होती, 13वी ही आवृत्ती होती. आणि वर्ल्ड कप स्पर्धा तुम्हाला माहित असेलच दर 4 वर्षांनी होते. आणि आयोजक देश होता भारत चौथ्यांदा. 2011चा वर्ल्ड कप सुद्धा आपण आयोजन केला होता. आणि भारतामधील 10 ठिकाणच्या स्टेडियममध्ये मॅचेस खेळवल्या जाणार आहेत, हे ध्यानात ठेवा. फक्त एक पॉईंट तुम्ही ध्यानात ठेवा की विजेता कोण आहे त्याचा, ऑस्ट्रेलिया हा संघ विजेता आहे आणि भारत संघ उपविजेता आहे, हे ध्यानात ठेवायचं आपणास. एक्झामच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पॉईंट आहेत, ठीक आहे. नंतर ICC द्वारे काय केलं, 2023 साठी क्रिकेट संबंधी ग्लोबल अँबॅसिडर म्हणून नेमणूक केली आहे सचिन तेंडुलकर यांची ग्लोबल अँबॅसिडर म्हणून नेमणूक केली आहे. आणि शेवटचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम कुठं, तर अहमदाबाद येथे खेळण्यात आलेला आहे, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि ऑस्ट्रेलियाचे कॅप्टन कोण होते, पॅट कमिन्स, ठीक आहे. असे काही पॉईंट आहेत, ती तुम्ही एक्झामच्या दृष्टीने पॉईंट ध्यानात ठेवा. मालिकावीर कोण होते, विराट कोहली. सर्वाधिक विकेट कोणी घेतल्या होत्या, मोहम्मद शमी यांनी विकेट घेतलेल्या होत्या. आता पुढचा तुम्ही कन्सेप्ट माहित असेल ICC हॉल ऑफ फेम. ICC हॉल ऑफ फेम मध्ये काय झालंय, भारतीय व्यक्तिमत्वाचा समावेश करण्यात आला आहे 2. त्यामध्ये एक वीरेंद्र सेहवाग आहेत आणि एक डायना इडुलजी, ह्या 2 व्यक्तिमत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे ICC हॉल ऑफ फेम मध्ये. तर एक ध्यानात ठेवा, आतापर्यंत 9 भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश झालेला आहे, ध्यानात ठेवा. त्यामध्ये बिशन सिंग बेदी 2009ला, याच वर्षी बिशन सिंग बेदी यांचे जे कसोटी क्रिकेटपटू होते आणि फिरकीपटू होते त्यांचे निधन सुद्धा झालेलं आहे, ध्यानात ठेवा. नंतर सुनील गावस्कर, नंतर कपिल देव, अनिल कुंबळे, नंतर राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विनू मांकडवर एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे, ध्यानात ठेवा. नंतर वीरेंद्र सेहवाग आणि डायना इडुलजी. तर महिला क्रिकेट जे आहे त्या महिला क्रिकेटच्या संस्थापक त्यांना म्हणलं जातं एक प्रकारे डायना इडुलजी यांना, ठीक आहे. आता पुढची महत्त्वाची ट्रॉफी आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023-24ची, ठीक आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023-24ची. तर हे एक्झाममध्ये विचारते की जसं दुलीप ट्रॉफी एक्झाममध्ये विचारली होती की कोणत्या संबंधित खेळासंबंधी आहे, जसे क्रिकेट संबंधित आहे, त्या प्रकारे हे सुद्धा विचारताना दिसते. तर ही 16वी आवृत्ती होती, यामध्ये सहभागी संघ 38 वगैरे होते, ध्यानात ठेवा. यामध्ये ही देशांतर्गत खेळली जाते, भारतातील संघ याच्यामध्ये सहभागी होतात आणि भारतातील संघच विजेते होताना दिसतात, ठीक आहे. तर महत्त्वाचा पॉईंट आहे की पंजाब संघ हा या 2023चा विजेता आहे आणि पहिल्यांदाच पंजाब संघाने ही ट्रॉफी आपल्या नावावर केलेली आहे. तर पहिल्यांदाच असं झालं की पंजाब संघाने ही ट्रॉफी जिंकलेली आहे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, ठीक आहे. उपविजेता संघ कोणता होता मग, बडोदा. आता पुढचा पॉईंट पहा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023च्या, ठीक आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023च्या आपण पाहणार आहे, 1 मिनिट फक्त.
पहा नॅशनल गेम्स गोवा येथे झाले आहेत, तर एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा पॉईंट आहे. तर उद्घाटन कोणी केलं आहे? नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे. तर शुभंकर कोण होते ध्यान ठेवा, मोगा हे शुभंकर होते. नंतर ब्रीद वाक्य काय आहे तर गेट सेट गोवा. गेट सेट गोवा याची काय म्हणू शकतो एक प्रकारे थीम आहे, त्यालाच ब्रीद वाक्य सुद्धा आपण म्हणू शकतो. यामध्ये एकूण क्रीडा प्रकार 43 होते आणि ही गोवा येथे झालेली पहिल्यांदा झाली होती बरं का. आणि आता नंतरची होणार आहे उत्तराखंड येथे, ठीक आहे, उत्तराखंड येथे नंतरची होणार आहे. आता नॅशनल गेम्समध्ये सर्वाधिक पदके जिंकणाऱ्यामध्ये महाराष्ट्र राज्य सर्वात वर आहे, ठीक आहे, महाराष्ट्र एक क्रमांक आहे. आणि तुम्हाला एक आणखी पॉईंट सांगतो की जेव्हा क्रमांक येतो ना एखाद्या ठिकाणी, तर क्रमांक कशावरून डिसाईड केला जातो, तर संबंधित राज्याला किंवा संबंधित देशाला सुवर्ण पदके किती आहेत त्या सुवर्ण पदकावरून, एकूण पदकावरून नाही तर फक्त सुवर्ण पदकावरून त्याचा पहिला दुसरा तिसरा असा क्रमांक डिसाईड केला जातोय, ठीक आहे. इथं ध्यानात ठेवा 180 सुवर्ण महाराष्ट्र, नंतर सेनादल 66 सुवर्ण आणि हरियाणा 62 सुवर्ण. इथं तुम्ही पाहाल असेल महाराष्ट्राला 228 आणि हरियाणाला 192 आहेत. सेनापेक्षा जास्त पदके आहेत, परंतु पदके डिसाईड करत असताना सुवर्णावरून काय केलं जातं क्रमांक डिसाईड केला जातं, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. एक्झामच्या दृष्टीने हे सुद्धा महत्त्वाचे पॉईंट आहेत. आता पुढचे 2 युद्ध सराव आहेत ते तुम्ही पाहणार आहे. तर त्यामध्ये बघा बोंगो सागर नावाचा आहे आणि मित्रशक्ती युद्ध सरावासंबंधीचा माझा यूट्यूबला स्पेशल असा व्हिडिओ आहे, ते तुम्ही सुद्धा पाहू शकता. त्यामध्ये संपूर्ण युद्ध सराव कव्हर केलेले आहेत. इथं आपण फक्त 2 जे 2023 मध्ये महत्त्वाचे म्हणजे नोव्हेंबरमध्ये झाले ते आपण पाहणार आहे. तर बोंगो सागर नावामध्ये आहे, भारत आणि बांगलादेशमध्ये झालेला आहे. कोणामध्ये? भारत आणि बांगलादेशमध्ये ध्यान ठेवा. तर उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये झालेला हा युद्ध सराव आहे. त्यानंतर मित्रशक्ती ध्यान ठेवा, भारत आणि श्रीलंकामध्ये झाला आहे. भारत आणि श्रीलंकामध्ये झालेला आहे ध्यान ठेवा. तर ठिकाण कोणतं होतं? औंध पुणे येथे झालेलं आहे युद्ध सराव. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता पुढचा पॉईंट पहा, जगातील पहिली रोबो सीईओ बरं का, मुख्य कार्यकारी अधिकारी झालेला आहे पहिली रोबो सीईओ मिका. तिचं नामकरण काय तर मिका नामकरण आहे ध्यानात ठेवा. तो कोलंबियातील डिक्टेडोर कंपनी आहे, त्या कंपनीने काय केलं ही सीईओ नियुक्त केलेली आहे. तर ही पहिली स्त्री रूपातील आहे आणि जगातील पहिलीच रोबो सीईओ डिसाईड झालेले आहे ध्यानात ठेवा. हे खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. नंतर तुम्ही एक रोबो ऐकली असेल सोफिया नावाची, सौदी अरेबियाने ही आपण म्हणू शकतो एक प्रकारे डेव्हलप केली होती सोफिया. तर मानवी प्रतिकृती आहे आणि तिला नागरिकत्व सुद्धा दिलेलं होतं. आता पुढची योजना पहा, लखपती दिदी बचत गटासंबंधीची योजना आहे लखपती दिदी. तर भारतामध्ये काय केलं जाणार आहे, जे बचत गटातील महिला आहेत त्या महिलांसाठी मुख्यतः त्यांचं इन्कम वाढवून जवळपास 1 लाखापर्यंत दरवर्षी इन्कम मिळवण्या इतकं त्यांना स्ट्रॉंग बनवणं किंवा सक्षम बनवण्याचं उद्देश आहे लखपत दिदी योजनेचं. यामध्ये महिलांना ड्रोन एक प्रकारे काय केलं जाणार आहे, खरेदी करून दिले जाणार आहेत आणि त्या ड्रोन मार्फत त्यांना एक प्रकारे 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळवण्या इतपत त्यांना सक्षम केलं जाणार आहे. हा केंद्र सरकारचा निर्णय आहे ध्यानात ठेवा. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे निधन वार्तामध्ये आहे तर न्यायमूर्ती फातिमा बीवी, हे ध्यानात ठेवायचं. फातिमा बीवी ह्या एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयामध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? फातिमा बीवी. यांचं निधन झालंय ध्यानात ठेवा. आणि त्यांच्यासोबत एक पण पॉईंट ध्यानात ठेवा की उच्च न्यायालयामध्ये झालेल्या समजा एक प्रकारे उच्च न्यायालयामध्ये सहभागी झालेल्या सुद्धा पहिल्या मुस्लिम न्यायाधीश होत्या, ठीक आहे. देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात बरं का, हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे, देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला आहेत आणि भारतातील सर्वोच्च न्यायालयामध्ये पण सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला होत्या, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर 1989 त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सहभागी झाल्या होत्या, तर ध्यानात ठेवा. नंतर बार काउन्सिलची जी परीक्षा होते त्या परीक्षेमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या सुद्धा ह्या पहिल्या महिला व्यक्तिमत्व होत्या फातिमा बीवी, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे. तर खूप महत्त्वाचं आहे. आता आपण काही महत्त्वाचे पुस्तकं पाहणार आहे. तर पहा शंतनू गुप्ता यांचं पुस्तक आहे. शंतनू गुप्ता यांचं पहिलं पुस्तक आपण पाहणार आहे. त्यांचं नाव आहे अजय. योगी आदित्यनाथ यांचं नाव आहे अजय टू योगी आदित्यनाथ. हे एक प्रकारे ग्राफिक नोवेल आहे, शंतनू गुप्ता यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर व्यंकय्या नायडू हे वेळोवेळी काही ना काही पुस्तकं प्रकाशित करताना दिसतात. त्यांचं पुस्तक आहे ॲज द व्हील्स टर्न्स. त्यांचं पुस्तक आहे ध्यानात ठेवा. नंतर अनित भरत शहा यांचं पुस्तक आहे कलर्स ऑफ डेवोशनचे कलर संबंधी पुस्तक आहे ध्यानात ठेवा. नंतर रोटेम गेवा यांचं पुस्तक आहे दिल्ली रिबॉर्न, पार्टिशन संबंधीचं आहे. रोटेम गेवा यांचं पुस्तक आहे दिल्ली रिबॉर्न. नंतर डॉक्टर हेमा जोशी यांचं पुस्तक आहे प्रसून जोशी यांच्या हस्ते याचं काय झालं प्रकाशन झालं आहे दो पलकों की
छाव में, दो पलकों की छाव में या पुस्तकाचं नामकरण आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे, अमित शहा यांचे उद्घाटन झालेले हस्ते पुस्तक उद्घाटन झाले, त्या पुस्तकाचं नामकरण आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम मेमोरीज नेव्हर डाय. ठीक आहे. नंतर राधिका अय्यंगर यांचं पुस्तक आहे फायर ऑन द गंगेज लाईफ अमंग द डेड इन बनारस. ठीक आहे. नंतर अच्युत चेतन यांचं पुस्तक आहे फाउंडिंग मदर्स ऑफ द इंडियन रिपब्लिक. ठीक आहे. त्यानंतर PS श्रीधरन पिल्लई यांचं पुस्तक आहे, 2 पुस्तकं आहेत, हेरिटेज ट्रीज ऑफ गोवा आणि फेन पॅरलल लाईन्स मीट्स, वेन पॅरलल लाईन्स मीट्स त्यांचं पुस्तक आहे श्रीधरन पिल्लई यांचं. ठीक आहे. तर त्यानंतरचं पुस्तक आपण पाहणार आहे नीरजा चौधरी यांचं. आता नीरजा चौधरी यांनी हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड नावाचं पुस्तक काय केलंय, प्रकाशित केलंय. हाऊ प्राईम मिनिस्टर्स म्हणजे पंतप्रधान कशा प्रकारे निर्णय घेतात त्यासंबंधीचं पुस्तक आहे. त्यानंतर R चिदंबरम आणि सुरेश गंगोत्रा यांचं पुस्तक आहे द इंडिया रायझिंग मेमोरियर ऑफ अ सायंटिस्ट. ठीक आहे. मेमोरियर ऑफ अ सायंटिस्ट ध्यान ठेवा. नंतर देबाशिष चॅटर्जी यांचं पुस्तक आहे कृष्णा द सेवन्थ सेन्स. काय आहे, कृष्णा द सेवन्थ सेन्स नावाचं पुस्तक आहे देबाशिष चॅटर्जी यांचं. नंतर मनप्रीत सोमेश्वर यांनी काश्मीर बुक ऑफ पार्टिशन ऑफ इंडिया नावाचं पुस्तक काय केलंय, प्रकाशित केलं आहे. त्यानंतर गीता रामस्वामीचं ध्यान ठेवा लँड गन्स कास्ट वुमेन, एवढं ध्यान ठेवा तुम्ही. नंतर सुधा पै आणि सज्जन कुमार यांचं पुस्तक आहे माया मोदी आणि आझाद दलित पॉलिटिक्स इन द टाइम्स ऑफ हिंदुत्व, हे त्यांचं पुस्तक आहे. नंतर मीरा बोरवणकर मॅडमचं पुस्तक आहे ध्यान ठेवा, मीरा बोरवणकर मॅडमचं पुस्तक आहे मॅडम कमिशनर. इथं प्रिंटिंग थोडीशी मिस्टेक झाली आहे, तर मॅडम कमिशनर नावाचं पुस्तक त्यांचं आहे. ठीक आहे. महत्त्वाची पर्सनॅलिटी होती, सध्या आहेत ध्यान ठेवा IPS पर्सनॅलिटी आहेत, त्या पंजाबच्या राहणाऱ्या व्यक्तिमत्व होत्या. यांनी सध्या ह्या चर्चेमध्ये काय होत्या, तर जे इंडायरेक्टली यांच्या पुस्तकातून दादा यांच्यावर काय केलं, एक प्रकारे म्हणू शकतो टीका करण्यात आली होती, किंवा म्हणू शकतो एक त्यांचा एक कारभारावर त्यांच्या एक प्रकारे भाष्य करण्यात आलं होतं. जे येरोडा तुरुंगाजवळील 3 एकर जागा होती, त्या 3 एकर जागेविषयी भाष्य करण्यात आलं होतं या पुस्तकामध्ये, आणि त्याच्यामुळे हे पुस्तक चर्चेमध्ये सुद्धा आलेलं होतं, तर विचारू शकते. नंतर अभय के यांचं पुस्तक आहे मान्सून नावाचं. कोणतं, मान्सून नावाचं पुस्तक आहे अभय के यांचं. ठीक आहे. असे हे काय आपण पुस्तकं पाहिले एक्झाममध्ये विचारतात, जसं लता मंगेशकर यांच्याविषयी पुस्तक विचारलं होतं मिश्रा यांनी लिहिलेलं, तर हे पण विचारू शकते. ठीक आहे. आणखी काय पुस्तक आहे तर टेलर शर्मन यांचं पुस्तक आहे नेहरूज इंडिया, नेहरूंचा भारत. ठीक आहे. नंतर S सोमनाथ हे आपले इस्रोचे 10वे काय म्हणू शकतो प्रमुख आहेत, त्यांचं पुस्तक आहे निलाऊ कुडीच्या सिमंगल असं नावाचं पुस्तक आहे. नंतर डॉक्टर नाझिमा मराईकर यांचं आणि डॉक्टर YS राजन यांचं पुस्तक आहे, खूप टफ असं नाव आहे, निनाई उगवी कल्लुकू असं काहीतरी नाम करायचं, तुम्ही पाहून घ्या त्यांचं पुस्तक. ठीक आहे. खूप टफ असं नाव असते, तमिळ भाषेमध्ये त्यांचं नामकरण आहे. ठीक आहे. काय नाव आहे, निनाई उगल्लुकू असं आहे. नंतर मराईन्ना मिल्ली असे नावाचं पुस्तक आहे. ठीक आहे. त्यानंतर अमृत माथुर यांचं पुस्तक ध्यान ठेवा पिच साईड नावाचं पुस्तक आहे. कोणतं, पिच साईड. ठीक आहे. माय लाईफ इन इंडियन क्रिकेट. त्यानंतर विनोद मंकारा यांचं पुस्तक आहे प्रिझम नावाचं. विनोद मंकारा यांचं कोणतं आहे, प्रिझ. मंकारामध्ये असं म्हणू शकतो, प्रिझममध्ये म्हणजे जेल संबंधित पुस्तक आहे. नंतर विवेक अग्निहोत्री द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे म्हणू शकतो एक प्रकारे कोण आहेत, हे डायरेक्टर आहेत, त्यांचं पुस्तक आहे द बुक ऑफ लाईफ. द बुक ऑफ लाईफ हे पुस्तक आहे माय डान्स विथ बुद्धा फॉर सक्सेस. ठीक आहे. त्यानंतर विपुल रिखे यांचं पुस्तक आहे द लाईफ विजन अँड सॉंग्स ऑफ कबीर. ठीक आहे. नंतर अशोक टंडन यांचं पुस्तक आहे द रिव्हर्स स्विंग. नंतर पुढचं ध्यान ठेवा रूपा पै यांचं द योगा सूत्रा फॉर चिल्ड्रेन. नंतर TN शेषन यांचं, हे तुम्ही ध्यान ठेवा, बाकी नाही ध्यान ठेवलं तर चालतंय. TN शेषन हे आपले मुख्य निवडणूक आयुक्त होते, त्यांचं ध्यान ठेवा थ्रू द ब्रोकन ग्लास अँड ऑटोबायोग्राफी हे पुस्तक आहे. ह्या व्यक्तिमत्वाचं फेमस एक स्टेटमेंट आहे की स्टेटमेंट असं आहे की मी राजकारण्यांना सकाळच्या नाश्त्यामध्ये खातो म्हणे. तर सगळे राजकारणी ह्या व्यक्तिमत्वाला घाबरायचे. ह्यांनी खूप स्ट्रिक्ट एक प्रकारे म्हणू शकतो आपली कार्यवाही चालवायचे, आणि ह्यांच्या कार्यकाळातच आचारसंहिता पण योग्य प्रकारे लागू झाली होती. आणि ह्यांच्या काळात जे आता आपण मतदान कार्ड वापरतो ना, ते सुद्धा यांच्या काळातच काय केलं होतं, एक प्रकारे चालू झालं होतं. तर यांच्यामध्ये मध्यंतरी यांच्या निधनाची वार्ता सुद्धा आली होती, म्हणजे ती अफवा होती, रिमर होती, तर ते चुकीची वार्ता ध्यान ठेवा. तर हे सध्या जीवित आहे ते ध्यान ठेवा, आणि त्यांनी पुस्तक लिहिलं आहे थ्रू द ब्रोकन ग्लास. ठीक आहे. त्यानंतर जॉन गॉय यांचं पुस्तक आहे ट्री अँड सर्पंट. नंतर आहे अभिषेक चौधरी यांचं वाजपेयी संबंधित पुस्तक आहे, एवढं ध्यान ठेवा. चेतना मारू यांचं वेस्टर्न लेन नावाचं पुस्तक आहे. नंतर अक्षय मुकुल यांचं रायटर. नंतर हुमा कुरेशी यांचं जेबा नावाचं पुस्तक आहे.
हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता पुढचा आपण पॉईंट पाहणार आहे दिनविशेष संबंधी. तुम्ही जर 10 डिसेंबरचा जर दिवस 10 डिसेंबर संबंधी जो डिपार्टमेंटल PSचा पेपर झाला होता त्या पेपरमध्ये एक प्रकारे जे पर्यटन दिवस आहे त्याची थीम विचारली होती. तर आता हे आपण पाहणार आहे 2 नोव्हेंबर संबंधी आहे पत्रकाराविरुद्ध जे गुन्हे होते त्या गुन्ह्यांसंबंधीचा दिवस आहे, ध्यानात ठेवा. नंतर 3 नोव्हेंबर तुम्ही ध्यानात ठेवा बायोस्फिअर रिझर्व्हसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, बायोस्फिअर रिझर्व्हसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आहे तो विचार ध्यानात ठेवा. नंतर जागतिक सुनामी दिवस आहे 5 नोव्हेंबर, जागतिक सुनामी दिवस कोणता आहे 5 नोव्हेंबर, ठीक आहे. त्यानंतर 7 नोव्हेंबर तुम्ही ध्यानात ठेवा राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस, राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आहे. नंतर यामध्ये ध्यानात ठेवा 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस, मौलाना आझाद यांच्या बर्थडेच्या दिवशी म्हणू शकतो एक प्रकारे 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिवस सेलिब्रेट केला जातोय. नंतर त्याची थीम काय आहे एम्ब्रेसिंग इनोव्हेशन, एम्ब्रेसिंग इनोव्हेशन नावाची थीम आहे त्यांची, ठीक आहे. त्यानंतर आपण एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा वाला पुढचा पॉईंट पाहू. शेवटचा पहा 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस हे ध्यानात ठेवा त्याची थीम आहे टॉलरन्स, टॉलरन्स नावाची थीम आहे त्याची ध्यानात ठेवा. हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत एक्झामच्या दृष्टीने. आता आपण पुढचे काही पाहणार आहे दिवस. त्यामध्ये पत्रकार दिवस 16 नोव्हेंबर आहे राष्ट्रीय पत्रकार दिवस आहे ध्यानात ठेवा. नंतर एक्झामच्या दृष्टीने ध्यानात ठेवा 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस शाळेत प्रवेश केला होता त्या दिवस आहे तो 17 नोव्हेंबर ध्यानात ठेवा. नंतर यामध्ये 20 नोव्हेंबर जागतिक बालदिन, जागतिक बालदिन आहे फॉर एव्हरी चाइल्ड एव्हरी राईट हा थीम आहे त्याची ध्यानात ठेवा. नंतर 21 नोव्हेंबर जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस आहे ध्यानात ठेवा, सेलिब्रेटिंग द वेल्थ ऑफ फिशरीज अँड ॲक्वा कल्चरची थीम आहे. नंतर 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस आहे ध्यानात ठेवा, 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस आहे. त्यानंतर परत 26 नोव्हेंबर आहे राष्ट्रीय दूध दिवस, ठीक आहे. अशा प्रकारे काही दिनविशेष होते. नंतर एक ध्यान ठेवा 19 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, त्याच्यामध्ये संबंधी आहे की झिरो मेल सुसाईड, ठीक आहे, झिरो मेल सुसाईड त्याची थीम आहे. आता शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र सरकार किंवा भारतामध्ये खूप इतर वेगवेगळे ऑपरेशन चालतात, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल लेवलचे काही ऑपरेशन असतात आणि राज्य लेवलला काही ऑपरेशन असतात. ते ऑपरेशन तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने विचारतात. आणि पहिलंच ऑपरेशन जे आहे तर ऑपरेशन मुस्कान हे एक्झाममध्ये विचारले सुद्धा आहे. तर हरवलेल्या मुलांना शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांद्वारे हे ऑपरेशन चालू केलं होतं, हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर ऑपरेशन नन्हे परिस्थिती, कोणतं ऑपरेशन नन्हे परिस्थिती आहे हे ध्यानात ठेवा. तर देशभरातील रेल्वे स्थानकावर जे एकटे सापडलेले व्यक्तिमत्व असतात, मुलं असतात ना, त्या मुलांना वाचवण्यासाठी हे काय आहे ऑपरेशन चालू केलं होतं, ऑपरेशन नन्हे फरिश्ते. नंतर ऑपरेशन डबल बुल, ठीक आहे, ऑपरेशन डबल बुल नक्षलवाद्यांना अटक करण्यासाठी झारखंड राज्याद्वारे, ठीक आहे, झारखंड राज्याद्वारे ध्यानात ठेवा. नंतर ऑपरेशन सद्भावना, ऑपरेशन सद्भावना आहे लडाखच्या दुर्मिळ भागातील मुलांना आधार देण्यासाठी भारतीय सरकारद्वारे एक प्रकारे चालू केलं ध्यानात ठेवा, लष्कराद्वारे, कोणतं ऑपरेशन सद्भावना. नंतर एक्झाममध्ये विचारलेलं आहे ऑपरेशन रेड रोज, ऑपरेशन रेड रोज हे पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने जी अवैध दारू विक्री होते ना, त्या अवैध दारू व्यापार जो आहे त्याला नियंत्रित करण्यासाठी हे काय केलेलं एक प्रकारे ऑपरेशन रेड रोज आणलेलं आहे. नंतर ऑपरेशन इंटरफ्लेक्स, ऑपरेशन इंटरफ्लेक्स आहे तर ब्रिटनसहित मित्र देशांनी युक्रेनच्या सुमारे 2000 सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी हे ऑपरेशन चालू केलं होतं, ठीक आहे. अशा प्रकारचे काही ऑपरेशन आहेत. त्यानंतर पुढचं ऑपरेशन पाहू आपण ऑपरेशन क्लीन नावाचं, ठीक आहे. ऑपरेशन क्लीन आहे पंजाब पोलिसांद्वारे चालू केलेलं आहे तस्करीत गुंतलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी, कारण पंजाबमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय होते प्रकारे तस्करी पण चालते, कशाची, ड्रग्सची. तर ड्रग्सची तस्करीमध्ये गुंतलेला दिसते पंजाब, त्यासंबंधी हा ऑपरेशन क्लीन नाव चालू केलं होतं. नंतर ऑपरेशन कन्व्हिक्शन ध्यानात ठेवा, हे उत्तर प्रदेश सरकारने योगीजी यांनी चालू केलेलं आहे. तर जे माफिया आहे, माफिया गुंडाराज म्हणू शकतो, त्या गुंडाराजला आळा घालण्यासाठी म्हणजे एक प्रकारे ऑपरेशन कन्व्हिक्शन आणलं होतं, ठीक आहे. नंतर ऑपरेशन राहत पण आहे सौदी अरेबिया आणि त्यांच्या मित्र राष्ट्रासंबंधी एक प्रकारे जे येमेनमध्ये जे भारतीय नागरिक अडकले होते त्या नागरिकांना आणण्यासाठी एक प्रकारे काय केलं होतं ऑपरेशन राहत चालू केलं होतं. नंतर ऑपरेशन परिवर्तन जे अवैध हातभट्टीच्या गावठी दारू होता तर दारूंच्या उत्पादनासाठी म्हणू शकतो एक प्रकारे आळा आणण्यासाठी काय केलं होतं हे सोलापूर जिल्ह्यामध्ये मुख्यतः चालू केलेलं ऑपरेशन आहे, ऑपरेशन परिवर्तन, ठीक आहे. अशा प्रकारचे काही महत्त्वाचे ऑपरेशन आहेत जे एक्झाममध्ये वेळोवेळी विचारले जातात, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण डिसेंबरच्या चालू घडामोडी पाहिलेल्या आहेत.
जर तुम्हाला आणखी काही सजेशन असतील तर तुम्ही सजेशन देऊ शकता। अशाच प्रकारे तुम्हाला वेळोवेळी चालू घडामोडीसाठी संबंधित न्यूज इथं मी घेऊन येणार आहे। ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये। धन्यवाद।